आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीपात्रातील पाणवेली काढण्यासाठी वापरले जाणाऱ्या ट्रॅश स्कीमर यंत्र चालवण्यासह त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेनं पुन्हा कोट्यावधींच्या खर्चाची तयारी केली आहे। या कामासाठी सुमारे 2.25 कोटीच्या खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे। गोदावरीसह त्याच्या उपनद्या स्वच्छ राखण्यासाठी शहरात सांडपाण्याच्या स्वतंत्र वाहिन्या, मलजल शुद्धीकरण केंद्राचं नूतनीकरण, नदीपात्रात कचरा निर्माल्य टाकले जाऊ नये म्हणून दक्षता आदी प्रयत्न केले जातात, असा दावा गोदावरी संवर्धन विभागाकडून केला जातो। शहरातून वाहणाऱ्या गोदावरीत सांडपाणी मिसळत असल्यानं पाणवेली पसरतात, त्यामुळे काही भागात पात्रास हिरवेगार मैदानासारखं स्वरूप प्राप्त होतं। गोदावरी प्रदूषणमुक्त झाल्यास पाणवेलीचे प्रमाण आपसूक कमी होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। परंतु आजवर मूळ इलाजाऐवजी वरकरणी मलमपट्टी करण्यावर भर दिला गेल्याचं चित्र आहे। गोदापात्रातील पाणवेली काढण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीनं ट्रॅश स्किनर यंत्र खरेदी केलंय। कंपनीनं 5 वर्ष ते चालवण्यासह देखभाल दुरुस्तीची जबाबदारी एका कंपनीवर सोपवली होती। मध्यंतरी हे यंत्र स्मार्ट सिटी कंपनीनं महापालिकेकडे हस्तांतरित केलं। आधीच्या करारनाम्याची मुदत संपुष्टात येत असल्यानं महापालिकेनं पुढील 5 वर्षाच्या कालावधीसाठी उपरोक्त कामांसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे। घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अखत्यारीत हे यंत्र आहे। पुढील 5 वर्ष ते चालवणे आणि देखभाल दुरुस्तीसाठी एकूण 2,22,17,547 रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे।